नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो आणि शिक्षकांनो. आता भावी शिक्षकांनो म्हणायची गरज नाही, कारण 13,000 शिक्षक जे आहेत ते पवित्र पोर्टलची काल निवड यादी जाहीर झाली. त्यामध्ये 19,000 जागांपैकी 13,000 शिक्षकांची निवड यादी काल विनामुलाखत निवड यादी जाहीर झाली. सर्वप्रथम आपल्या मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलतर्फे आणि माझ्यातर्फे या सर्व जे शिक्षकांची जी नियुक्ती झाली त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुलाखतीची यादी ही लागणार होती. विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागणार होती. आपण भरपूर दिवसापासून सांगितलं होतं की 25 तारखेला यादी लागेल आणि 2 दिवस फक्त डिले झाला. ती यादी काल लागली. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा जणांचं स्वप्न होतं शिक्षक होण्याचं. ते स्वप्न अक्षरशः त्यांचं दिवस रात्र जागून ते वाट बघत होते की कधी शिक्षक भरती होईल, कधी त्यांचं नाव येईल, आणि त्यांचं सर्वांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तरीही जे उमेदवार आहे ज्यांची निवड होऊ शकली नाही, आपल्याला माहिती आहे 19,000 जागा होत्या, त्याच्यापैकी 13,000 जागांची ही निवड लागली आहे. बाकी ज्या 6,000 जागा आहेत त्यामध्ये आपल्याला एक सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन असेल, आदिवासी विभागाच्या काही जागा असेल आणि पेसा विभागाच्या काही जागा असेल. ह्या जागांचे उमेदवार त्यांना मिळाले नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व जागा ज्या आता कन्वर्ट होणार आहे आणि त्याचा कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे. म्हणून जे विद्यार्थी खूप जवळ येऊन थांबले होते की ज्यांचं मेरिट हे 1-2 मार्कांनी किंवा 3-4 मार्कांनी राहिले, कृपया निराश होऊ नका. लवकरात लवकर कन्व्हर्जन राऊंड आधी लागणार आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे, आत्ताचं नोटिफिकेशन आलं, बुलेटिन आलं. त्या बुलेटिनमध्ये सांगितलं आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागल्यानंतर आता कन्व्हर्जन राऊंड होणार आहे. त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आता कन्व्हर्जन राऊंड होणार आहे आणि कन्व्हर्जन राऊंडमध्ये तब्बल 6,000 जागा या कन्वर्ट होणार आहे. आणि ह्या जागा तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सवर दिसतील आणि त्याच्यात तुमचं सिलेक्शन होण्याचं 100% चान्स आहे. ज्यांचं 3-4 मार्क्सनी राहिलं आहे, मेरिट 100% 1-2 किंवा 3-4 मार्क्सनी खाली येईल कन्व्हर्जन राऊंडमध्ये, आपल्याला माहिती आहे. कारण भरपूर उमेदवार जे होते ते त्यांना भेटले नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कृपया निराश होऊ नका, कारण तुमच्यासाठी कन्व्हर्जन राऊंड हा लागणार आहे. आणि कन्व्हर्जन राऊंड लागल्यानंतर लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन ह्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये होऊ ही आपण प्रार्थना करूया. तर हे झालं कन्व्हर्जन राऊंडचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आत्ताच विदाऊट इंटरव्ह्यूची जी लिस्ट लागली. याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असते याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार होती, परंतु आता विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागल्यानंतर कन्व्हर्जन राऊंड आधी लावण्याचं ठरवलं आहे. याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी त्यांचे जे आस्थापन आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट ॲज वेल ॲज त्या डॉक्युमेंटसोबत झेरॉक्स जे तुमचे जे सेट आहे त्या सेम डॉक्युमेंटचे सर्व 2-3 सेट करायचे आणि सेल्फ अटेस्टेड करून ते सेट घेऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. जिल्हास्तरीय असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या शिक्षण कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर समजा जर मोठी संस्था असेल, रयतसारखी संस्था असेल किंवा स्वामीसारखी संस्था असेल, तिथे काउन्सिलिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॉईसचा जो जॉब तुम्ही मिळू शकतो. जिल्हा परिषदेमध्ये देखील तेच असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता खूप महत्त्वाचा जो फेज आहे, टप्पा आहे, तो होणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित करून ठेवा. आपण जे आपल्या यूट्यूब चॅनलवर डॉक्युमेंट शेअर केलं आहे ते डॉक्युमेंट तपासा. त्या डॉक्युमेंटनुसार तुमचे डॉक्युमेंट आहे की नाही ते चेक करा आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन व्हेरीफाय करण्यासाठी जायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही खूप आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग लेटर 100% मिळेल आणि जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या लाडक्या शाळेत जॉईन होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड आता लागलेला आहे. त्यानंतर विथचा लागण्याआधी कन्व्हर्जन राऊंड लागेल आणि कन्व्हर्जन राऊंड लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यू हा राऊंड देखील लागणार आहे. म्हणून जे उमेदवार 30,000 आणि 31,000ची भरती ह्या गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आत्ताशी 13,000 उमेदवार सिलेक्ट झाले. अजूनही विद्यार्थी मित्रांनो 17,000 ते 18,000 उमेदवारांचं सिलेक्शन बाकी आहे. त्याच्यामुळे खूप मोठी पदसंख्या अजून लिस्ट लागायची बाकी. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. त्यामुळे कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. लवकरात लवकर कन्व्हर्जन राऊंडबद्दल देखील मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. विथ इंटरव्ह्यूची देखील प्रोसेस काय असते, डेमो वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. त्यामुळे कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा कालच्या ज्या यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं त्या सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलतर्फे सर्वांचं हार्दिक आभार आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.